कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन खरंच परदेशातनं चालवलं गेलं होतं का? केंद्र सरकारने आता कथित फॉरेन फंडिंगच्या आरोपांची चौकशी सुरू केली, पण दुसरीकडे अभिजित दिपके सीजेपीचे संस्थापक म्हणतायत जर हे आरोप खरे असतील तर हे आमचं नाही तर देशाच्या सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे. मग नेमकं प्रकरण काय आहे? फॉरेन फंडिंग म्हणजे काय? दिपके यांच्या आंदोलनाला खरोखर परदेशातनं पैसा आला होता का? आणि आतापर्यंत या तपासात काय समोर आलंय हे सगळं तुम्हाला सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. गेल्या काही महिन्यांपासून परीक्षा पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि कॉकरोच जनता पार्टी म्हणजे सीजेपी हा विषय सातत्याने चर्चेत आहे. सीजेपीने देशभरात पेपर फुटी, परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आक्रमक आंदोलन केलं. दिल्लीत झालेल्या आंदोलनामुळे या संघटनेची देशभर चर्चा झाली. मात्र आंदोलन जितकं चर्चेत आलं तितक्याच वेगाने एक आरोपही पुढे आला. तो म्हणजे या आंदोलनाला परदेशातनं निधी मिळालाय का? आता या कथित फॉरेन फंडिंगची चौकशी सुरू झाली आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला एक नवं वळण लागलंय. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चौकशी सुरू असणं आणि आरोप सिद्ध होणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. हे लक्षात ठेवूनच आज आपण संपूर्ण प्रकरण समजून घेऊया. सीजेपीने राष्ट्रीय स्तरावरती परीक्षा पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू केलं. दिल्लीत विद्यार्थ्यांसह अनेक ठिकाणी निदर्शने झाली. याच आंदोलनादरम्यान काही व्यक्तींना आणि काही राजकीय वर्तुळातून असे आरोप करण्यात आले की या आंदोलनामागे परदेशातून आर्थिक मदत आलेली असावी. यानंतर या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. काही याचिकाही न्यायालयात दाखल झाल्या आणि त्यामध्ये तपास यंत्रणांकडून या निश्चित स्रोत शोधण्याची मागणी करण्यात आली. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू झाली. मात्र आजच्या घडीला कोणत्याही सरकारी तपास यंत्रणेने सीजेपीला परदेशातून बेकायदेशीर निधी मिळाल्याचं अधिकृतपणे अजूनही सिद्ध केलेलं नाही. आता तुम्हाला सांगते फॉरेन फंडिंग म्हणजे नेमकं काय. याचा साधा अर्थ म्हणजे की बाहेरच्या देशातील एखादी व्यक्ती, संस्था, कंपनी किंवा सरकारकडून भारतातील एखाद्या संस्था, संघटना किंवा व्यक्तीला आर्थिक मदत मिळणं. पण फॉरेन फंडिंग हा शब्द ऐकला म्हणजे तो गुन्हाचे असं नाही. भारतात अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था आणि सामाजिक संघटना परदेशातून निधी स्वीकारतात, पण त्यासाठी FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट अंतर्गत नोंदणी करावी लागते आणि त्यासाठी कठोर काही नियम सुद्धा आहेत. म्हणजे जर सर्व नियमांचं पालन करून निधी स्वीकारला असेल तर तो कायदेशीर असतो, पण नियमांचं उल्लंघन झालं असेल आणि निधी लपवला गेला असेल किंवा बेकायदेशीर मार्गाने पैसा आला असेल तर तो गंभीर प्रकरण ठरू शकतो. म्हणूनच या प्रकरणात चौकशीचा केंद्रबिंदू आहे पैसा आला का, आणि आला असेल तर कुठून आला आणि तो कायदेशीर होता का. आता या संपूर्ण वादावर सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं आहे जर आमच्या आंदोलनाला खरंच परदेशातनं निधी मिळाला असेल तर ते आमचं यश किंवा अपयश नाहीये तर भारताच्या सुरक्षा यंत्रणेचं अपयश आहे. ते पुढे असेही म्हणाले की जर कोणत्याही परदेशी शक्तीला भारतात बेकायदेशीर निधी पाठवणं शक्य होत असेल तर त्याची जबाबदारी सीमा सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि आर्थिक तपास यंत्रणेवर येते. दिपके यांनी असंही म्हटलं की त्यांना चौकशीची काहीच भीती नाही, उलट निपक्ष चौकशी व्हावी आणि सत्य बाहेर यावं अशीच त्यांची भूमिका आहे. म्हणजेच दिपके यांनी हे आरोप फेटाळून लावलेत आणि चौकशीला सुद्धा विरोध केलेला नाही. उलट त्यांनी यामध्ये भारताच्या सुरक्षा यंत्रणेचं अपयश म्हणत अमित शहा यांच्यावर आरोप करायचा प्रयत्न केलाय. आता महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयालाही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर अधिकृत प्रक्रिया देताना मंत्रालयाने सांगितलं सध्या या कथित फॉरेन फंडिंग बाबत आमच्याकडे सार्वजनिक कारणांसारखी कोणतीही माहिती नाही. याच दरम्यान सोशल मीडियावरती मंत्रालयाच्या नावाने काही दावे व्हायरल झाले. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की त्यांचं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आले. म्हणजेच अधिकृत भूमिकेतून सीजेपी दोषी असल्याचं कोणतंही विधान करण्यात आलेलं नाही. दरम्यान आजच्या घडीला सीजेपीला फॉरेन फंडिंग मिळाल्याचं सिद्ध झालेलं नाही आणि तसंच फॉरेन फंडिंग नाही मिळालंय हेही अधिकृतपणे सांगितलं नाही. म्हणजेच प्रकरण अजूनही तपासाच्या टप्प्यात आहे. आता या चौकशीत तपास यंत्रणा आणखीन व्यवहार तपासू शकते, बँक व्यवहारांची पडताळणी होऊ शकते. जर परदेशातून निधी आल्याचा कोणताही पुरावा मिळाला तर तो FCRA आणि इतर संबंधित कायद्यांच्या आधारे तपासला सुद्धा जाऊ शकतो. जर कोणताही पुरावा मिळाला नाही तर हे सगळे आरोप फेटाळलेही जाऊ शकतात. म्हणूनच या प्रकरणात अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी तपास पूर्ण होणं हे महत्त्वाचं आहे. आता थोडक्यात काय तर कॉकरोच जनता पार्टीचे कथित फॉरेन फंडिंग संदर्भात चौकशी सुरू झाली. अभिजित दिपके यांनी सांगितलं
सांगितलंय की जर हे आरोप खरे असतील तर देशाच्या सुरक्षा यंत्रणेचं अपयश ठरेल, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र आजपर्यंत कोणत्याही अधिकृत तपास यंत्रणेने सीजेपीला परदेशातून बेकायदेशीर निधी मिळाल्याचं सिद्ध केलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणात आरोप, चौकशी आणि अंतिम निष्कर्ष या तिन्ही वेगळ्या गोष्टी ठेवून पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? सीजेपीला खरंच फॉरेन फंडिंग मिळालं होतं का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.